नमस्कार. आयुष्यातनं कधीतरी असा एक क्षण येतोच जेव्हा आपल्याला वाटतं की अरे, आपण यापेक्षा खूप जास्त काहीतरी करू शकतो, पण कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं. स्वतःवरच शंका येते. हो, अगदी. मग ही शंका बाजूला कशी सारायची? स्वतःमध्ये जी एक शक्ती आहे तिला जागं करून एक भारी आयुष्य कसं जगायचं? हं, आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. जेन सिन्सेरो यांचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे, यू आर अ बॅड ॲस. त्यावर आधारित आपली आजची ही चर्चा असेल. हो. हे पुस्तक म्हणजे खरंच अनेकांसाठी एक काय म्हणतात त्याला, एक टर्निंग पॉइंट ठरलंय. जेन सिन्सेरो त्या अमेरिकन लेखिका आहेत, स्पीकर, सक्सेस कोच म्हणून पण ओळखल्या जातात. अच्छा. आणि त्यांनी हे पुस्तक म्हणजे स्वतःच्या अनुभवातून एकदम रोखठोक शैलीत लिहिलंय. आणि त्याला प्रतिसाद पण तसाच मिळाला. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर तर होतच ते अनेक वर्ष. हो, ऐकलंय मी. पहिल्या नंबरवर पण पोचलं होतं आणि 50 लाखांपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्यात. यावरूनच कळतं की ते किती लोकांना भावलं असेल. 50 लाख खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. तर आज आपण काय करणार आहोत की ह्याच पुस्तकातल्या मुख्य कल्पना काय आहेत, स्वतः जेन सिन्सेरो यांचा प्रवास कसा होता, कारण तो पण रंजक आहे. हो, नक्कीच. आणि हे पुस्तक वाचणाऱ्या लोकांचे अनुभव कसे आहेत, म्हणजे काही चांगले, काही वेगळे, या सगळ्यावर आपण बोलूया. यासाठी आपण पुस्तकाचा सारांश, लेखिकेबद्दलचे काही लेख आणि वाचकांच्या ऑनलाईन प्रतिक्रिया हे सगळं बघणार आहोत. बरोबर. आपलं ध्येय फक्त हे पुस्तक काय सांगतं हे बघणं नाहीये, तर ते आपल्या आयुष्यात कसं लागू होऊ शकतं याचा विचार करणं आहे. आणि हो, फक्त चांगलं नाही, तर याबद्दल काही वेगळे दृष्टिकोन काय आहेत ते पण समजून घेऊया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया जेन सिन्सेरो यांच्यापासूनच. कोण आहेत त्या नक्की? कसा होता त्यांचा प्रवास इथपर्यंत? जेन सिन्सेरो 1965चा जन्म त्यांचा. न्यूयॉर्कमध्ये वेस्टचेस्टर म्हणून आहे तिथे. ओके. आणि त्यांचे वडील डॉक्टर होते. ही गोष्ट म्हणजे नंतर थोडी महत्त्वाची ठरू शकते एका वेगळ्या चर्चेत. त्यांनी शिक्षण घेतलं ते कॉलोराडो कॉलेजमधून. इंग्लिशमध्ये डिग्री घेतली 1987 मध्ये. म्हणजे लिखाणाची आवड तर होती त्यांना सुरुवातीपासून म्हणायला हरकत नाही. पण शिक्षणानंतर लगेच त्या या सेल्फ हेल्पकडे वगैरे वळल्या का? नाही, तसं नाही झालं. त्यांचा मार्ग जरा वेगळाच होता. सुरुवातीला त्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये होत्या. CBS एपिक रेकॉर्डसारख्या मोठ्या कंपनीत मार्केटिंगमध्ये काम केलं त्यांनी. अरे वा. इतकंच नाही, त्या स्वतः काही बँड्समध्ये पण होत्या. क्रॉच, जेनी, क्लीन स्केल्स बँड अशी नावं होती त्यांची. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. पारंपरिक लेखकांपेक्षा जास्त बंडखोर म्हणता येईल असा. हे इंटरेस्टिंग आहे. मार्केटिंग, संगीत आणि मग एकदम लिखाण आणि लाईफ कोचिंग. हा बदल कसा झाला? म्हणजे लॉस एंजल्सला गेल्यावर काही झालं का? हो, काही काळानंतर त्या लॉस एंजल्सला शिफ्ट झाल्या आणि तिथेच कुठेतरी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. त्यांना स्वतःला जाणवायला लागलं की आर्थिक बाबतीत त्या जिथे असायला हवं तिथे नाहीयेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, मी कधीच पुरेसे पैसे कमवू शकले नाही. ही एक जी असमाधानाची भावना होती आणि स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायची इच्छा, यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. म्हणजे स्वतःच्या स्ट्रगलमधनंच इतरांना मदत करण्याची एक प्रेरणा मिळाली म्हणायची. पण त्यांनी तर बरीच सेल्फ हेल्प पुस्तकं वाचली होती असं त्या म्हणतात. मग नवीन पुस्तक लिहायची गरज का वाटली असेल? हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी भरपूर पुस्तकं वाचली आणि ती उपयोगी पण वाटली त्यांना. पण कुठेतरी त्यांना असं जाणवलं की या पुस्तकांमध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आहे. विनोद नाही किंवा एकदम थेट आपली रोजची भाषा नाहीये. अच्छा. त्यांना वाटलं की याच विषयावर त्या जास्त आकर्षक, विनोदी आणि लोकांना पटकन कनेक्ट होईल अशा भाषेत लिहू शकतील. अशी भाषा जी लोकांना थोडा हलवून टाकेल, जागे करेल. आणि लोकांना ती शैली आवडली पण प्रचंड. या पुस्तकाच्या यशाबद्दल अजून काही सांगता येईल का? म्हणजे 50 लाख कॉपीज विकल्या जाणं हे काही साधं नाहीये. अजिबात नाही. 2013 मध्ये पुस्तक आलं आणि लगेच लोकप्रिय झालं. न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये तर ते 5 वर्षांपेक्षा जास्त काळ टॉप 10 मध्ये होतं. बापरे. आणि त्यात पण नंबर 1 वर पोचलं होतं. आणि हे यश फक्त विक्रीपुरतं नव्हतं. याचं जे ऑडिओ बुक आहे, जे स्वतः सिन्सेरोनीच रेकॉर्ड केलंय, त्यासाठी त्यांना ऑडिओ अवॉर्ड पण मिळालं, पर्सनल डेव्हलपमेंट कॅटेगरीतलं. कमाल आहे. यावरून कळतं की फक्त कंटेंट नाही, तर त्यांची मांडणी, त्यांचा आवाज हे पण लोकांना किती आवडलं. खरंच प्रभावी आहे हे सगळं. चला तर मग आता जरा पुस्तकाच्या आत डोकवूया. यातल्या मुख्य शिकवणी काय आहेत? कुठून सुरुवात करायची? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि पायाभूत विचार जो आहे तो म्हणजे आत्मप्रेम, सेल्फ लव्ह. सिन्सेरो म्हणतात की कोणत्याही पॉझिटिव्ह बदलासाठी हा बेस आहे.
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त स्वतःबद्दल छान वाटणं नाही, तर स्वतःबद्दल एक खोल आदर बाळगणं, स्वतःच्या चुकांसाठी माफ करणं, स्वतःशी दयाळूपणे वागणं, ही एक ॲक्टिव्ह गोष्ट आहे, फक्त भावना नाही. आणि याच आत्मप्रेमातून पुढचा विचार येतो, तो म्हणजे स्वतःच्या वेगळेपणाचा स्वीकार करणं, हो ना? अगदी बरोबर. आपण जसे आहोत तसे. आपल्या चांगल्या वाईट गोष्टींसकट स्वतःला स्वीकारणं, आपल्या ज्या काही गोष्टींना आपण कमतरता समजतो, तीच कदाचित आपली खरी ताकद असू शकते. बरोबर. जग आपल्याला एका साच्यात बसवायचा प्रयत्न करतं. पण सिन्सेरो म्हणतात की आपलं खरं सामर्थ्य आपल्या युनिकनेसमध्ये आहे. त्याला सेलिब्रेट करा. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात काय होतं? आपल्याच मनात इतके नकारात्मक विचार घट्ट बसलेले असतात की ते आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत. सिन्सेरो त्यांना सेल्फ सॅबोटॅजिंग बिलीफ्स म्हणतात. त्याबद्दल काय सांगतात त्या? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या मनात नकळतपणे मी या लायक नाही, माझ्याकडून नाही जमणार, लोक काय म्हणतील, असे विचार चालू असतात. हं. सिन्सेरो याला गमतीत बिग स्नूज म्हणतात. म्हणजे जणू आपण आपल्या खऱ्या क्षमतेबद्दल गाढ झोपलो आहोत. बिग स्नूज. हो, आणि यालाच त्या कधीकधी BS म्हणतात. म्हणजे आपला अहंकार, आपला इगो, जो बदलायला घाबरतो, आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकवून ठेवतो. म्हणजे आपल्या आतच एक असा अदृश्य शत्रू आहे जो आपल्याला यशस्वी होण्यापासून थांबवतो. हे ओळखणं किती महत्वाचं आहे. नेमकं या बिग स्नूजला ओळखणं आणि त्याला चॅलेंज करणं हे बदलाच्या दिशेने पहिलं धाडसी पाऊल आहे. आणि याच नेगेटिव्ह विचारांना चॅलेंज करण्यासाठी सिन्सेरो अजून एका गोष्टीवर भर देतात, ती म्हणजे आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेणं, टेक रिस्पॉन्सिबिलिटी. हो, आपण किती वेळा परिस्थितीला, नशिबाला किंवा इतरांना दोष देत बसतो, पण त्याने काही बदलत नाही खरं तर. बरोबर. सिन्सेरो एकदम स्पष्ट सांगतात की आपण आज जिथे आहोत, जसे आहोत, त्याची 100% जबाबदारी आपली आहे. भूतकाळात काय झालं किंवा इतरांनी काय केलं यावर फोकस करण्याऐवजी आता इथून पुढे काय यावर लक्ष केंद्रित करून कृती करणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हाच कंट्रोल आपल्या हातात येतो. जबाबदारी स्वीकारल्यावर बदलाची शक्यता निर्माण होते, पण बदलाच्या वाटेवर भीती तर असतेच. भीतीबद्दल सिन्सेरो काय म्हणतात? त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? दृष्टिकोन खूप वेगळा आणि पॉवरफुल आहे. आपण साधारणपणे भीतीला निगेटिव्ह मानतो, काहीतरी टाळण्यासारखं. पण सिन्सेरो म्हणतात की भीती वाटणं हे नॉर्मल आहे आणि बऱ्याचदा ते एक चांगलं लक्षण आहे. अच्छा. हो, भीती म्हणजे थांबा असा सिग्नल नाहीये, तर ती एक खूण आहे की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतोय, आपण काहीतरी नवीन आणि मोठं करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे भीतीला सामोरं जा, तिच्यासोबत काम करा, तिला तुमची गाईड बनवा. भीती ओलांडून पुढे जाण्याचं बोलल्यावर अनेकांच्या मनात पैशांची भीती किंवा चिंता असतेच. सिन्सेरो या मनी माइंडसेटबद्दल काय बोलतात? यावर त्यांनी खूप जोर दिलाय, कारण त्या स्वतः यातून गेल्या होत्या. त्या म्हणतात की पैशाबद्दल आपल्या मनात अनेकदा नकारात्मक किंवा मर्यादित विचार असतात. स्कॅर्सिटी माइंडसेट. कमीपणाची भावना. हो, आपण पैशाकडे भीती, चिंता किंवा कधीकधी अपराधीपणाच्या भावनेने पाहतो. सिन्सेरो म्हणतात की हा दृष्टिकोन बदला. पैशाला एक एनर्जी समजा, स्वातंत्र्य आणि संधी निर्माण करणारं एक साधन समजा. पैशाबद्दल कृतज्ञता ठेवा आणि तो तुमच्याकडे सहज येऊ शकतो यावर विश्वास ठेवा. त्यांनी स्वतःचं एक उदाहरण पण दिलं होतं ना, जे थोडं धाडसी वाटू शकतं. ऑडी कार घेण्याचं. हो, ते उदाहरण खूप फेमस आहे. जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, तेव्हा त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून एक महागडी ऑडी कार घेण्याचा निर्णय घेतला. आता हे अनेकांना अविवेकी वाटेल. हो, नक्कीच. पण त्यांच्या म्हणण्यानुसार तो निर्णय फक्त गाडी घेणं नव्हता, तो त्यांच्या मी या लायक आहे या भावनेवर शिक्कामोर्तब करण्याचा आणि जुन्या आर्थिक मर्यादा तोडण्याचा एक मार्ग होता. आणि गंमत म्हणजे हा निर्णय घेतल्यावर त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवीन अनपेक्षित मार्ग सुरू झाले असं त्या म्हणतात. मुद्दा गाडीचा नव्हता, त्यामागच्या बदललेल्या मानसिकतेचा होता. म्हणजे विचारांमध्ये बदल केला तर बाहेरच्या परिस्थितीत पण बदल होऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे. याला जोडून निर्णय घेण्याची जी शक्ती आहे, पॉवर ऑफ डिसिशन, त्याबद्दल काय म्हणतात त्या? त्या म्हणतात की नुसतं विचार करत बसण्यापेक्षा किंवा कन्फ्युजनमध्ये अडकून राहण्यापेक्षा एखादा निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं हे जास्त महत्वाचं आहे. जरी तो निर्णय नंतर चुकीचा वाटला तरी चालेल, कारण प्रत्येक निर्णयातून आपण काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. अनिश्चिततेत पण निर्णय घेण्याचं धाडस दाखवणं महत्वाचं आहे.
निष्क्रिय राहणं हा सगळ्यात वाईट निर्णय आहे असं त्यांचं मत आहे. आणि हे निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी काही टेक्निक्सबद्दल पण त्या बोलतात का? जसं व्हिज्युअलायझेशन किंवा मेडिटेशन? हो, नक्कीच. आपलं ध्येय काय आहे हे स्पष्टपणे डोळ्यासमोर आणणं, ते मिळाल्यावर कसं वाटेल याची कल्पना करणं, म्हणजे व्हिज्युअलायझेशन हे आपल्याला मोटिवेटेड ठेवतं. ओके. त्याचबरोबर रोज थोडा वेळ ध्यान किंवा मेडिटेशन केल्याने विचारांमध्ये स्पष्टता येते, शांत वाटतं आणि आपल्या आतल्या आवाजाशी कनेक्ट होता येतं, असं त्या सुचवतात. ही फक्त काहीतरी स्पिरिच्युअल साधना नाही आहेत, तर मानसिक स्पष्टता आणि फोकससाठीची टूल्स आहेत. आणि या सगळ्या प्रवासात आपल्या आजूबाजूचे लोक किती महत्वाचे ठरतात? खूप जास्त. सिन्सिओरो म्हणतात की तुमची एनर्जी तुमच्या आसपासच्या लोकांवर अवलंबून असते. म्हणजे आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यांच्यासारखेच बनतो. बरोबर. त्यामुळे अशा लोकांच्या संगतीत राहा जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात, जे स्वतः पॉझिटिव्ह आणि महत्वाकांक्षी आहेत. निगेटिव्ह, सतत तक्रार करणारे किंवा तुम्हाला मागे खेचणारे लोक असतील तर त्यांच्यापासून शक्यतो दूर राहा. हा चॉईस आपला आहे. हे सगळे मुद्दे ऐकल्यावर खरंच वाटतं की आपल्यात कितीतरी पोटेन्शियल आहे आणि आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. पण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. ही सेल्फ हेल्प पुस्तकं सगळ्यांनाच सारखी लागू पडतात का? काही वेगळे अनुभव किंवा टीका काय आहेत यावर? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण कोणतंही पुस्तक हे एका विशिष्ट दृष्टिकोनातून लिहिलेलं असतं. आता रेडिटवर ह्या पुस्तकाबद्दलच्या काही चर्चा पाहिल्या ना, तर काही पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच आहेत. त्या कठीण काळातून जाताना स्वतःच्या निगेटिव्ह विचारांना ओळखायला आणि आयुष्याची जबाबदारी घ्यायला या पुस्तकाने मदत केली. त्यांना सुरुवातीला लिखाणाची शैली जरा जास्तच कॅज्युअल वाटली, पण एकूण परिणाम चांगला होता. म्हणजे काही लोकांसाठी हे खरंच लाईफ चेंजिंग ठरलंय. पण मग टीका करणारे मुद्दे काय आहेत? काही टीका जेन सिन्सेरो यांच्या बॅकग्राऊंडवर आधारित आहेत. एका दुसऱ्या रेडिट युजरने समडिग 7401 हा मुद्दा मांडलाय की सिन्सेरो या तुलनेने एका प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंडमधनं आल्या आहेत. वडील डॉक्टर होते, चांगल्या परिसरात वाढल्या, चांगलं शिक्षण मिळालं. अच्छा, म्हणजे एक सेफ्टी नेट होतं त्यांच्याकडे. बरोबर. म्हणजे जर त्या त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये, समजा म्युझिकमध्ये किंवा इतर कशात अपयशी ठरल्या असत्या, तरी त्यांना आधार देण्यासाठी एक प्रकारचं सेफ्टी नेट होतं. ही आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता सगळ्यांना नसते. हा मुद्दा नक्कीच विचार करायला लावणारा आहे. मग या टीकेचा अर्थ असा आहे का की त्यांचे सल्ले अशा लोकांसाठी कमी उपयोगी आहेत ज्यांच्याकडे असे फायदे नाहीत? हो, साधारणतः तसाच सूर आहे. टीकाकारांचं म्हणणं आहे की अनेक सेल्फ हेल्प पुस्तकं कळत नकळतपणे या सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही फक्त विचार बदला म्हणजे सगळं बदलेल हे सांगणं सोपं आहे, पण जेव्हा रोजच्या जगण्याचा संघर्ष असतो तेव्हा फक्त पॉझिटिव्ह विचार पुरेसे नसतात. आता यावर सिन्सेरो स्वतः पुस्तकात थेट काही बोलतात की नाही हा वेगळा मुद्दा, पण हा एक वैध दृष्टिकोन आहे जो विचारात घ्यायला हवा. अजून काही टीका आहेत का? हो, काही वाचकांना पुस्तकात काही ठिकाणी फॅट फोबिया म्हणजे स्थूलपणाबद्दल किंवा जास्त वजनाच्या व्यक्तींबद्दल नकळतपणे का होईना पण एक नकारात्मक दृष्टिकोन जाणवल्याचं म्हटलं आहे. हे अर्थात व्यक्तिनिष्ठ असू शकतं, पण काही वाचकांना ते खटकलं आहे. याचा अर्थ असा काढता येईल की यू आर अ बॅबॅस सारखी पुस्तकं नक्कीच प्रेरणा देतात, विचारांना चालना देतात, अनेकांसाठी खूप उपयोगी पण ठरतात. पण त्यांना काही जादूची कांडी समजू नये. शेवटी बदल घडवण्यासाठी सततची कृती आणि आपल्या परिस्थितीचं भान ठेवणं हे गरजेचं आहे. तुम्ही अगदी बरोबर निष्कर्ष काढला आहे. ही पुस्तकं दिशा दाखवू शकतात, काही टूल्स देऊ शकतात, पण प्रवास प्रत्येकाला स्वतःच्या वास्तवाला धरूनच करावा लागतो. प्रेरणा घेणं महत्त्वाचं आहे, पण अंधानुकरण नको. तर आजच्या या आपल्या चर्चेत आपण जेन सिन्सेरो यांच्या यू आर अ बॅडॅस या पुस्तकाचे एक प्रकारे सर्वांगीण आढावा घेतला. आपण त्यांच्या प्रवासापासून सुरुवात केली, त्यांच्या लिखाणामागची भूमिका समजून घेतली. आणि मग आपण पुस्तकातल्या मुख्य शिकवणी पाहिल्या. आत्मप्रेम, स्वतःचा स्वीकार, नकारात्मक विचारांना आव्हान देणं, जबाबदारी घेणं, भीतीला मित्र मानणं, पैशांबद्दलचा दृष्टिकोन बदलणं, निर्णयाचं सामर्थ्य आणि कृतीचं महत्त्व. इतकंच नाही तर आपण या पुस्तकाकडे पाहण्याचे काही वेगळे आणि चिकित्सक दृष्टिकोनही तपासले. कारण कोणतीही माहिती एकाच बाजूने न पाहता तिचे वेगवेगळे पैलू समजून घेणं महत्त्वाचं असतं. निश्चितच. या सगळ्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये बदल घडवण्याची ताकद आपल्यात आहे. आणि अगदी छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करूनही मोठे बदल शक्य आहेत. जाता जाता एक विचार सोडून जाऊया सगळ्यांसाठी. सिन्सेरो त्यांच्या पुस्तकात वारंवार म्हणतात, आपले विचार आपलं वास्तव घडवतात. आर थॉट्स क्रिएट आर रियालिटी.
जर या विचारात तथ्य असेल तर एक क्षण थांबा आणि विचार करा. आपण सध्या याच क्षणी स्वतःबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल नक्की कोणते विचार निवडत आहोत? ते विचार आपल्याला सक्षम करत आहेत की कमजोर? ते आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ नेत आहेत की लांब? या प्रश्नाचं उत्तर कदाचित बदलाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकतं.